श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. काय रामभाऊ काल पटलं का तुम्हाला? आपण बाहेर जायचं नियोजन केलं होतं, खुशाल मोबाईल बंद केलाय, कुठे गेलाय घरातल्यांना माहित नाही, घरच्यांना विचारलं तर आम्हाला माहित नाही म्हणतात. हा ह्यांच्या घराण्याची जुनीच खोड आहे. अरे बाबा तू सांगून जा रामभाऊ कुठं जायचंय. मला काळजी वाटते तू बाहेर गेला की. आणि तुझा काय खोड आहे माहिती का रामभाऊ? 8 दिवस तू घरात जापणार आणि मजुराच्या पगाराचा बाजाराचा दिवस आला की तू बाहेर निघून जाणार. अरे बाजरी संपली होती माझ्या घरातली, ती आलं नव्हतं माझ्या घरात. बरं पैसा कुणी कुणाला उसणं द्यायचा. बरं ह्यो नासका माणूस माझे देखता 2-2 पिशव्या घेतल्या त्या आणि नेहमी पावसाळ्याने वांगी हाणला म्हणायचा 2 किलो वांगी टाका. 5 किलो द्या बटाट. असे खुन्नस गरीबाला देऊ नका. कधी नेल्या तुम्ही? घरी पाहुणे येणार आहेत म्हणून जास्त बाजार आणलाय तो. बिळ म्हणला नेहमी 50ची नेता बिळवाला ह्याला म्हणला नाही आज 200ची द्या. आपण काय बेकार आहे का गरीब आहे? त्याचा काय विषय काढायचा? आपण मग काल खुन्नस देत होते रामभाऊ मला तुझ्या मित्राला. तुम्हाला कशाला खुन्नस देतोय? पण पटाय पाहिजे होतो. मग मी सुवर्ण वहिनीकडे गेलो मग आणलं त्यांच्याकडून 500 रुपये. आणि कधी आणत नाही तुम्ही? माझी वहिनी हक्काची ती. तुम्ही बोलू नका सुभाषराव. तुमच्या दोघाचा 36 आकडा या. पटाय पाहिजे होतं रामभाऊ तुम्हाला. असं करत जाऊ नको. सांगू सुभाषराव, मी काय तुमच्यासारखा रिकामट्याकडा माणूस नाही. मी काम करायला गेलतो. आपण अख्खा दिवस झाला राम, तुमची वाट बघण्यामध्ये आमचा दिवस गेला सगळा. बाजाराच्या दिवशीत जातो. महत्वाचा विषय बोलतोय. तुझा बाजाराचा न्याचा आपण वाडा होऊ द्या. अरे तुझ्याशिवाय कोण दे तू पैसा रामभाऊ मला सांग बर. पैसे बोलाव तू. अरे पण माझं काय दुःख नाही. ऐकून घ्या की का तुझं परपंचाचं ह्यांच्या बायकोचं कौतुक चाले. तुमचं तुम्हाला खोडत तसली असं म्हणा तुम्ही मला. बस सांगा कुठे गेलता तुम्ही? शाळेसमोर मी रस्ता उभा होतो. नेवशे सरपंचाचा पाहुणा रुबाबात आला. ते नाही का नासके कावटा घेत तोंड त्याचं. कुठल्या गावचं आहे काय माहिती. हितनं तिथनं आलं आणि माझ्या शेजार आलं. फटा 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 बुलेटची रेस केली. तुला तुला काय फटाफटा मारायची कारण होती नेवशेच्या पाहुण्याची? कोणी मारलंय त्यांना? मग तो माझे फटाफटा नेवशेच्या पाहुण्याने मारलं मला. गाडीची रेस फटाफटा वाजवली, हाणलं नाही त्यांना? ह्याला होय? अहो नाही हाणलं. फटफटीचा आवाज फटा 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 येत होता. ए बाळो ऐकून घे. माझा पारा चढू नको नाही तुम्ही फटाफटा वाजवून तुला मारीला त्याला जाऊन कोण आहे नेवशेचा पाहुणा? काय कारण आहे माझ्या बाळ्या. फटाफटा कानाखाली मारायची? बाळ्या बुलेटचा आवाज फटाफटा येत होता. तुम्ही शांत बसा. बर ती फटाफटा का वाजवित होता तुमच्या मुर्र? खुन्नस देत होता सुभाषराव. मग ती चिनबिन माझ्या डोक्यात झालं. अजून तो आवाज किंग करतोय बुलेटचा माझ्या कानामध्ये. मग मी काय केलं दिवस म्हणलं काल बुलेटसाठीच घालवायचा. बारामतीला गेलो म्हणले वेटिंग आहे. म्हणलं वेटिंग आहे तर मी चाललो पुण्याला गेलो. तिथं म्हणली वेटिंग आहे. मी म्हणलं मला आजची आज गाडी पाहिजे. लगा ती म्हणली तिथं वेटिंग आहे. गेलो मुंबईला म्हणली गाडी शिल्लक नाही. आता मला करायचं काय? मला काय बी करा. इमानाने मागवा परदेशातनं मागवा. मला गाडी आत्ताची आत्ता पाहिजे. 10-5 रुपये वाढवून घ्या. बुलेट बरं का सुभाषराव बुलेटला कुठे इटी असतं? ह्याचं तोंड बघून म्हणलं असेल हे बुलेट घ्यायच्या लायकीचं म्हटलं असेल शिल्लक. बघ उदार घ्यायची असेल. तोंड चालू नका माझ्या डोक्यात राग आहे बाळ्या. तुला मारायचं काय कारण?
मी फटाफटाच वाजवेन. कुणी मारलंय त्यांना? त्या नेवशीच्या पाहुण्याने म्हणलं शाळेच्या पुलाव फाटाफाटा मार आणि तुम्ही तांटा मुक्ती झाली. बाळासाहेब मी अक्षरशः फटाफट वाजवूनच सुभाषराव. नालायक. काय कारण आहे पण त्याची? कोणत्या नेवशाचा पाहुणा? तुम्ही गप्प बसा. माझा इंटरनॅशनल आहे पडारी गाव लेवलचा आणि त्याला मारते जे काय फाटाफाटा. मारलं की राव? सुभाषराव तेव्हा म्हणलं की मी त्याला मारेन अक्षरशः फाटफाट. कुणाला? तुला डोक्यात जाऊ नको. ऐका की रामभाऊ. त्याचा मार खाऊन आला फाटाफाटा आणि मला गरीबालाच मार फाटाफाटा. अहो नाही मारलं गप्पा तुम्ही. ते म्हणताय की आता पुलाव काही ज्ञान गेलेलं आहे काय रे? रामभाऊ गैरसमज करू नका. काय झालं असेल त्या डिझेल मध्ये किंवा पेट्रोल मध्ये काय घाण गुंतली असेल त्यामुळे फटफट वाजला असेल. कचरा हा कचरा त्याचा वगैरे. पाहुणाच घाले. बुलेट तर त्याची किती खडखड खडखड तोडतोड करत होती. बुलेट समोरनं तुमच्या फटफट वाजवत गेली म्हणून तुम्ही बुलेट गेला निघाला. हे चुकीचं. ए बाकी एकदा डोक्यात गेला की गेलाच. मग सुभाषराव मी काय केलं, रात्रीच बुलेट मागवून घेतली. मुंबईला रात्रीच विमानाने बुलेट आली परदेशातून. सुभाषराव त्यांनी मुंबईत गाडी बोलवून घेतली विमानाने आणि बारामतीच्या शोरूमला पाठवली. गणा आम्ही तिकडेच गेल्यात. थोड्या वेळाने गाडी येईल, मस्तपैकी नटून थटून या गाडी पोचण्याला. अरे पण कशाला दुसऱ्याचं नका बघून आपलं घर मोडायचं या? हा नको बुलेटच्या नादी लागू. आपल्याला काय आपली लय परिस्थिती. तत्वज्ञानी होऊ नको. मान सन्मान काय आहे का नाही अरे हातरून असेल तसं पाय पसरा होतं. तुम्हाला सांगू नको. ऊसाचं बिल आलतं, ऊसाचं बिल आलतं, सुराणाच करायचा म्हणून. अरे शिल्लकला काय ठेवशील का नाही का बघ ना. सुभाषराव त्यांची परिस्थिती फटफटी घ्यायची होती. रामभाऊची कुठं आहे? जा सुभाष, पटकीनं उरकून या. जावा बारामतीच्या शोरूममधनं गणा आणि आमिर गाडी घेऊन येतात. त्याच्या स्वागताला आपल्याला आलं पाहिजे. घरी जा, मस्तपैकी फ्रेश व्हा, गन पावडर लाली बिली लावा आणि तो आंघोळ करून या बाळ्या. जा आणि गाडी आली की नेवशा पुढं असा फटा 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 आवाज काढतो ना सुभाषराव, नाद भरीच. त्याला पडलाय ग. त्याने जर ह्याला फटाफटा मारलं नसतं तर काय कारण होतं का एवढा 2.5 लाखाची बुलेट आणायची? अहो बाळासाहेब का सारखा गैरसमज मी- काय रामभाऊ. मारलं रामभाऊला? नाही ए रामभाऊ काय कर माहिती का, परत तुला त्याने फटाफटा मारलं का नाही मला तू सांग, मी लय मारील त्याला. अहो, नाही मारलं राव. अहो, किती वेळा सण करायचं ह्याने यायचं ह्याला फटाफटा दुनियेने मारायचं. किती सण आज करायचं. कोणी मारलंय मला फटाफट? रामभाऊ. तुला आधी हाणू दे. थांब, तुला त्या आईला ही फटाफट- गाबडी नाही सुधारायची मग तर. संजू, राजकारण किती वाईट आहे हे नेत्यांनी सांगितलंच ना. मग तरी सुद्धा माणसं राजकारण करतातच. मग तुम्ही मला हिथं कशाला बोलावलंय राजकारणाच्या गप्पा हाणायला? मी माझ्या कामाला चाललो होतो तर तुम्ही हिथं बोलवून घेतलं आणि काय टाकीचं दाखवायचं आणि काय करायचं? पाणी सोडायला सांगितलं होतं पप्प्याला सकाळी, तर स्विच ऑफ करून कुठे गेलाय का कळानाच. मग हो का, मी सांगतो तसं करायचं. काय ह्या महिन्याचा पगार गंगाजळी करायचा. त्याला सांगायचं जेव्हा स्विचअप निघल तेव्हा तुला पगार निघल, असंच करायचं. त्याने सोडलं नाही ना, माणसं आपल्या अंगावर सोडलेत त्यांनी, मग आपण बी त्याला बरोबर गोडा लावायचा. अरे विरोधकच ह्याच्यात राजकारण करतात, ते फुस लावतात त्याला. अहो फूस कुणी का लावाना, जो प्रामाणिक असतो ना, किती फूस लावल्या काय लावला तर तो आपल्याशीच एकनिष्ठ असला पाहिजे. विषय फिनिश. काम त्याचं एक आहे ना, पाणी सोडणं. तिकडं कुणी ने काम झाल्यावर तू जा ना कुठं बी बोलत, आम्हाला काय घेणं ते नाही. आणि राजकारणाचं म्हणताय तुम्ही वाईट आहे, पण वाईट नाही, चांगलं करण्याचाही प्रयत्न करायचा. समाजकारण केलं पाहिजे माणसांनी. हा म्हणजे आपणच एकट्याने करून चालत नाही, समोरचा बी तेवढ्या ताकदीचा लागतो. दुसऱ्या गावाचं कसं काय राजकारण असाना, आपलं स्वच्छ राजकारण करायचं. माणसाने नेहमी चर्चेत राहायचं, गेल्यानंतर बी इतिहास घडला पाहिजे असं करायचं. आपण काम करतोय म्हणून त्रास सहन करावा लागतोय ना. तसंच असतं. ए पप्प्या काय गावचं रेड सुटल्यावाने असं हुदळत चाललाय? कुठं चाललाय गाडी घेऊन? कोणाच्या नादी लागला तू?
गावात पाणी सोडायचं सोडून गाना प्रतिष्ठित नागरिक बोलत असताना आपण नका नका असं हारणं टेट टेट जुन्या गाड्या घ्यायच्या आणि त्याला हार घालायचं आणि आला हेंडवत गावातनं पळवत. होय पप्पे आमिर इथं तुला कोण प्रतिष्ठित दिसतंय मला तर कोण नाही बाबा. अरे ह्यांच्या दाड्या फुटाफुटानं वाढल्या त्या बर. हा? तुम्ही प्रतिष्ठित आहे वय बर हा? बर दाढीचा आणि प्रतिष्ठेचा काय गावात इज्जत कुणाला आहे मान कुणाला आहे बावला कोणच्या आमचं भाऊ आहे की गावात प्रतिष्ठित. होय अरे त्याने आणि आज्यानी इकून इकून 5 चक्रावा आला आणि आता ह्यो आलाय परत म्हणजे पांडावर राहतंय बरं का हिशोब नाही, तुमचा ती तुम्ही पांडाव. ऐका की. मग प्रतिष्ठित कोण ही बघ ऐका की. सरपंच आहेत नीट बोलायचं बाळा. काय झालं माहिती का हा, ती तुमच्या काल कोणतरी पाहुणा आलता चिंपाची तोंडाचा हा. त्यो हिथून तिथून गप्पा आला हिथून तिथून गप्पा आला आणि भाऊ दिसल्यावर फटा 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 आवाज काढायला लागला आणणार की फटा फटा कानाखाली आणणार होतो का पण म्हणलं ह्याला असं उत्तर द्यायचं नाही फटा फटा करणाऱ्याला दुसऱ्या दिवशी घेऊन आलो बुलेट आणली होय. अरे असल्या बैल बाजारात एजंटांनी बुलेट आणलं तुझं काय. आणि मग तुम्ही का ना तुम्ही का ना तेच का राखेल टाकून टाकून चालवताय ए, गण. आणि त्याच्या पाहुण्यांनी रोख आणली आणि त्यांचा पाहुणा रोज दुसऱ्याच्या कामाला जातो बुलेटवर आणि मग किरकोळ आहे रे बुलेट किरकोळ. अरे अशा गाड्या आम्ही वापरून सोडून दिल्या आणि तुम्ही आता त्याच्यात आला पैनासोड्यांनी ओढून असं- नेल्या. हा. कुणाच्या लय आमच्या- जणांची नाही ऐका की तुमचं काय माहितीये का प्रगती तर काही करायचं नाव नाही बरं. आणि ज्याची प्रगती नसते ना तो काय करतो चौकात उभा राहतो हा. हे असं केलं त्याने तसं केलं तसं नाही का ना ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव हा. चांगलं बघा होतं का ए पप्या पाणी सोड गाव सोडलंय अंगावर तू कुठं बोंबला फिरतोय. संध्याकाळी सोडतो पाणी आता गाडीचं जेवण आहे संध्याकाळी अख्ख्या आडीला सोडून टाकतो पाणी टेबल. जमलं तर या मग हा आला लयच मांदालय हा. नाही नाही दडकून जातोय काय. सरपंच बसा बसा तुम्ही कशाला माळेगावला चला डायरेक्ट केस करायची तडकून गेला त्याच्याकडे काय लायसन आहे का गाडी पासिंग आहे का तुम्ही बसा. गाडी अंगाव घातली ना घालू द्या. लक्षात ठेवा पोलीस स्टेशनला कशाला मी त्याचा बरोबर बंदोबस्त करतो. तुमच्याच्याने बंदोबस्त होणार नाही तुम्ही बसा. अरे जे गुळणी मारणार आहे त्याला एक कशाला द्यायचा आहे. सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे थेट लेटच कार्यक्रम करणार त्याचा. चला करताय का बघू द्या कार्यक्रम मला कार्यक्रमच करतो. घरी चल माझ्या चल नका चला मला बी कळते आता कुठं पेटवायचं ती. चला घरी. हा हे काय चालवते तुम्ही इकडे चला म्हणतोय इकडं बराबर आता आग बघतो लावतो. त्याच्याकडे त्याचा कार्यक्रम नाही केला तर नेवशी सरपंच नाही. झालं बाबा एकदा स्वप्न पूर्ण एकदा गाडी पुजली ना जावाय बापू फिराय मोकळा झालो देव देव कराय. आता कसे पूजन झालं की जिम स्टार्टर मारणार बाळासाहेबाला घेऊन देव देव फिरणार. चालतंय चालतंय. अण्णा हा बोला की जावा. शक्यतो तुम्ही बुलेट चालवायच्या भानगडीत पडू नका. का हो? कसं आहे अशीच एकदा माझ्या मित्राची मी बुलेट आणली होती हा. ट्रायलसाठी बर अण्णा त्या बुलेटवर बसलो दोन्ही रेमा दुमत्या तिमता केला मला भरून देवायला लागलं शेमा आठवत आहे. नाही 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 जावाय बापू त्या मित्राने फसवलं तुम्हाला गंजलेली गाडी होती ती. ही नवी बुलेट आहे. अण्णा तरी मला वाटतं रिस्क घ्यायला नको. एवढी आपण 3 लाखाची बुलेट आणली तुमच्या हौसासाठी माझी बुलेट मोडता का. जावाय बापू 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला बघा बुलेटची कवायत. आम्ही 35 जण स्वतः त्या बुलेटवर बसून आम्ही शो केलेले आहेत. संचलन केले हो. कवायत. अण्णा आर्मीच्या बुलेट ह्या दणकट आणि मजबूत असतात जबरदस्त असतात. हा आर्मीच्या त्या म्हणतो संचलनासाठी बनवलेल्या हो. असतात खास. तशी ही बुलेट आपल्या गावाकडे चालवायसाठी असते आणि त्या भानगडीत पडू नका. माझ्या बुलेटचा तमाशा काय करू नका. काय जावाय बापू नवी घेतली ना. नवीच आहे नवीन नाही काय होत. अण्णा पण मला वाटतं रिस्क घ्यायला नको. जाऊ द्या. कसं आहे माझं तर एक वेगळंच प्लॅनिंग आहे अण्णा. बोला की. मला असं वाटतंय हिमालय पर्वत बायकोला घेऊन मी डबल शीट चढणार आहे हिमालय पर्वत बुलेटवर. रामभाऊचा हटकेच विक्रम झाला पाहिजे.
मला तर तुम्हाला म्हणून सांगते हा, मला श्वेता आणि मी आणि बुलट आणि ब्रूम ब्रूम कसं काय? भाऊ माझं काय म्हणणं आहे, उद्या मी कॉलेजला बुलेट घेऊन जातेच. का? अहो कॉलेजला बुलेट घेऊन गेलं सगळे काय म्हणते, कोण आलंय, भाऊंची परी. अख्ख्या कॉलेजमध्ये अशा गर 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 गिरक्या घेते ना, चकितच झाली पाहिजे. वा 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 वा, आजपर्यंत ऐकलं होतं पापा की परी, पण इथं सासरे रामभाऊ की परी. मस्त मस्त, आवडलं बरं का आपल्याला. पण तू बुलेट घेऊन नको जाऊ. पडली झडली लागलं रिस्क नको. हा, माझं लेकरू फुलासारखं गेलं पाहिजे, फुलासारखं आलं पाहिजे. पोरीला एवढं मागं सरकवायचं नसतं, पोराला असलं की लगेच दिली असती. अगं तसं नाही, मला असं वाटतं माझं लेकरू सुखरूप असलं पाहिजे. ती बी आहे बरोबर. यांना द्या नका देऊ, पण तुम्ही नका हिमालयात जाऊ. अहो पाय पाय चालायचं म्हणलं ते पाय टाकतात तिथं. खेळ्याचं बुट असायचं आमचं, आणि तुम्ही बुलेट घेऊन जायचं म्हणताय तिकडं. आणि हेच माझी आणि तुमची जी बरोबरी होत नाही ना, त्याला कारण हेच आहे. जर जावाय वेगळा अनोखा प्रयोग जर करत असेल, जर का जावाय तुमचा हिमालय पर्वत जर चढत असेल बुलेटवर, हे आगळा वेगळा विक्रम जर झाला तर तुमच्या पोटात दुखायची काय कारण? नाही, मला आनंदच आहे, पण आमच्या तारुण्यातल्या गोष्टी सांगतोय. अण्णा- आम्हाला जमलं नाही. गेलं ते तारुण्य, आलं ते म्हातारपण, ते सुखाने जागा. मला असं वाटतं. बरं, आज आनंदाच्या क्षणी मी तो नको लागा तयारीला. धन्य आहे तुमची कळली ती. का? आनंद क्षणी विरजन नको टाकायला ते कळलं ते नशीब असं म्हणते. हा, बरं चला. बुलेटचा आवाज यायला लागला, आली वाटतं पोरं. बुलेटवर कोणी फिरायचं काय करायचं नंतर ठरवू. चला. पूजेचं सामान घ्या. रामभाऊ घ्या पूजन करून. कळण्यास अत्यंत आनंद वाटतो की थांबा 2 मिनिटं. आमची लक्ष्मी आहे, पाय खाली घ्या. ए काय मेंढरा भाऊ बघेन तुझा काय संबंध? कालचा लांबला एवढं सगळं रे. आपण ही काय पद्धत आहे का राव भाऊ? लक्ष्मीची पावलावर ठेवली ती. ए! बाळ्याचा पाय लागल्यावर एकाचे 4 बुलेट दिल्या. तू सांगू नको काय तुमचे एमईटीच्या किती एमईटी झाल्या? माझे मिठीचा नाच कर नका सुभाषराव. बिंगवीन करा करा नका बिंगू. हा, माझ्या नका नादी नको. मी राऊंडला त्यांना दिलती ओमनी माझी पहिल्या. मार खाल्ला तवा. त्याच्यामुळे तुला एक बी वर्दी मिळाला. राहिली का ओमनी तुझी? ए गप्पी. शाक्या, तू बोल नको जास्त आमच्या गावात. परक्या माणसाने कशाला? बोलायचं नाही. माझ्या गणाने केला हट्ट म्हणून रामभाऊने आली बुलेट. अधिक वेळ घालता या बुलेटचे पूजन आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आदरणीय पाटील. हो जावाय बापू, इथं एवढा पवित्र माणूस असताना, ज्येष्ठ असताना कुणी बी आणतोच फांटूच कसं काय आठवतात तुम्हाला? अंटू फांटू कोणाला म्हणताय? या गावचा बलबीम पाटील ज्येष्ठ आहे आणि बेस्ट बी आहे. रामा म्हणते ती बरोबर आहे. तुम्ही कशाला आमच्या गावात लक्ष घालतावं? ती गावात ओ, अण्णा विनंती. शुभ कार्याला भांडण नको लागा. अहो मला काय पूर्ण तरी माझं वाक्य होऊ द्या. लगेच कसं नादावला? मला असं म्हणायचं होतं, या बुलेट पूजनाचा कार्यक्रम आमच्या गावचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक बलबीम पाटील यांच्या हस्ते करणार होतो, पण माझ्या लक्ष्मीच्या हस्ते करणार आहे. ठीक आहे, गावचं उद्घाटन आहे काय? घे पूजा करू. पाटील का अंटू फांटू का अण्णा त्याला अंटू फांटू म्हणलं. बघा की तर पूजा पूजा मला फिरवायची आहे बुलेट रामभाऊ. मी नेणार आहे 4 दिवस बुलेट गावा. अण्णा युग कोणी कोण काय म्हणायला. चला नारळ फोडा घ्या. द्या मी फोडू कर रामभाऊ चांगल्या हाताने. पाटील नारळ फोडा. अरे अरे अरे. आणि अण्णा तुम्ही फुलवा. गाव फुलं त्यांना द्या. नारळ बुक्कीत फोडणारी माणसं आम्ही. पाटील सोडा नारळ, जाऊ द्या. फुलवा पाटील वा. ए चावी दे रामभाऊ, चावी दे. कशाला चावी ती? मला राऊंड आणायचा याला एक. आपल्याला आपल्या- देवाला जायचंय. ए, चला. बेवायच्या पाया पडून आणतो बुलेट. नाही बुलेट नाही बाबा, भाऊ कोणाला मिळणार बरं काहीच ना पुढं. हा, जे काय असेल ना तुम्ही आणि मी एक हाती ठेवायचे आपल्याला. गणा बुलेट कोणाला देऊ नको. किल्ली दे मला, किल्ली दे. किती दे आणि मी सुभाषराव अण्णा, तुम्हाला ह्या वयात जिप्ती का बुलेट? चापूर बुलेट का पुकाराव चापूर. चापूर चापूर काय नीट बोला आधी. चापूर. ऐका तुम्हाला हेलिकॉप्टर. हा त्याला काय माहिती. शांत बस. चापूर. ऐका, तुम्हाला पूजन करायला बोलवलं ते झालं. जा ना आता. काळू कशा मला बुलेट द्या. ही काय सायकल आहे वैर? बुलेट आणली म्हणजे काय हेलिकॉप्टर चांगले माझा अपमान करतोय गाण्या. चला पेढा वाटा.
पेड वाटा पेड सुद्धा नको मला ए कशाला रे? वा 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 स्वतः सासूबाईंना पहिला पेढा आहे का नाही वय नाहीत कर आम्हाला पेढ दी गावातल्या सगळ्या महिला मंडळांना बोलवा त्यांच्या बी हस्ते पूजन करून घ्या सगळ्या घरोघरी जाऊन पेढ वाट बाळा पाटलांना द्या की पहिला वय नाहीत का वयनाला पुतण्याला आजी तुझ्या ती देतील की पाटील पेढा माझ्या बाळूला दे बाळा सोन तेवढी चांगली बरं का रामभाऊ वर नाश कळणीवर अरे वरांनो भाऊ तुम्ही नाही घेतला हा दे असू दे तू खा बाळा धर असू दे तू खा अरे ही पोरगी म्हणजे माझी सून आहे लेख आहे सुभाषराव लक्ष्मीच्या पावलाने पोरगी आली बुलेट काय सिटी फायदा काय तुला कळतं का नाही पप्याला का दिला नाही द्यायचं की राहिलं अहो सोन्याच्या पावलानं म्हणा रामभाऊ लक्ष्मी माझी सुभाषराव वा 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 दिले का पेढे सगळ्या एकच बुलेट आणली की दा दे तू थांब थोडं बाळा तुझ्या मैत्रिणींना शेजाऱ्या पाजाऱ्यांना पेढ वाटा जाऊ सीमा च्या ठेव सगळ्यांना आम्ही आलोच वा हे वा पोर थोडं बरं का हे गेन गेलेलंच आहे बरं का हे शशा तुला मजा येईल देऊ का पेडावर ए चला त्या घ्यायला चला या आता पिता आबरू घालवायची सवय लागली बसा बसा एक राऊंड आणून घेऊ जा का ना गाड्यात आपल्या दोघातच हा दोघात आणा तुम्ही फक्त मला सांगायचं कुठं न्यायची ती सीमा तुला चहा कर म्हणलं कुशल पोहे करत बसली काय कारण आहे का सुभाषराव एवढं हावरट पोहे भारी झालं म्हणून 3 प्लेटा पोहे आणलं आता काय खावायचं कमाल आहे बुवा. मग खाऊ दे की देवाने आपल्याला काही कमी केलंय का अरे कमी नाही केलं मग काय झालं नशीब जेवून जा म्हणली नाही ती सगळी पंगत बसली असती मी जेवाय बी काही कमी करणार नाही त्यांना हा सून आली त्याच्यामुळे तू बी तरारली की सुनेला- तिला काही सुनेला काम म्हणली- सांगते का बघा हा, माझे मी एकटीनं केलं असतं. सुनेला म्हणली असती मी नाही भाजी टाकते तू चपात्या कर भात कर तू भांडी घासून घे मला माहित आहे की भाऊ आईंना पेढा चारला आता तुम्हाला चारायचं मला कशाला का बाळा मला माहिती आहे माझ्या सुनेचा बापासारखा जीव आहे वा 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 चाल आहे तुझी इच्छा तर सगळ्याला पेड वाटून घ्या हो आहेत ना बरं हं? कोण राहू देऊ नको सरपंचाच्या घरी पण जा मला कोण देतो होता त्या निमित्तानं दाखवतो की रामभाऊने बी बुलेट आणली हा सणाचा आवाज काढतो आता बुलेटचा होय त्यांच्याकडे जाते जा बाळा जा जपून जा हं. जा 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 तुमचं तर का नाही ह्याची जिरव त्याची जिरव नका मला चल लागा कामाला काय वय नाही भाजी नीट करत बसलाय वय करावं म्हणलं लय आवडती सरपंचाला भाजी आवडली होती की आज राहिली होती फोटो पुढं ठेवायला भाजी का हा. गप ना तुला सांगितलं नको म्हणू कवरील काय लगा बायको आहे तुमची त्यांचं कुंकू बलवंतर म्हणून तुम्ही वाचला आज सरपंच गप की संजू गपकी काय तुमच्या थांबा की बायकोला सरपंच, सांगतो काय सांगतात बघू दे किती काय नाही सांगा बरं भाऊजी काय सांगत होता तुम्ही अफगाणाने गाडीने उडावला नवी गाडी आणली ना अंगाव घातली काय सांगताय? 2 मिनिटं माणूस बेशुद्ध पडला होता सुद्धा कधी होतो लगा पाणी उड्या मारून आणि त्यानं उठवलं. अंगावर गाडी घातली म्हणजे काय थांबा की तुम्ही हा सांगा बरं 2 मिनिटं बेशुद्ध पडला होता नवरा तुमचा सरपंच काय सांगतात ते अरे एवढी पोरी माग सरून ठोका टाकणार होतो मी कधी कधी ठोके टाकणार होता मलाच म्हणताय चला तिथं अंगावर काय नको. घालतोय गेल्या वेळेस बी तसंच केलं त्यानं कशामुळे तुम्ही का बसताय सरपंच हा आणि मी कुठं काय बसतोय मी जर तिथं असते नाही का ठोक्यातच पाडलं असतं त्या गणाला हा, मी त्यांना तेच म्हणलं 2 ठोकं टाकू तरी नाही ऐका ना चल घरी वहिनी तुम्हीच लक्ष द्या या माणसाने सारखं मागात भाऊजी मारता लय बाहेर. वेळा झालंय त्या गणाचं तुम्हाला सांगून ठेवते मी आता गणाला सोडतच नसते मी मी काय अजिबातच मी काय म्हणतोय आता चला माळेगावला चला पोलीस केस करू डायरेक्ट कार्यक्रम लावतो. राहू द्या तुमच्या कशाला कसं पोलीस असतं माहिती का जरा काय झालं की पोलीस केस करू आम्हाला घालता पुढं तुम्ही बसता माग मग असं करा आता काढा दांडा मी पण येतो तुम्ही येताय का बघू मी बघते की मी एकटी खंबर आहे की अरे मी आहे ना. हा, गाडी बघू, घालतोय बघू. म्हणजे. हा, मग माझा मित्र मेला असता म्हणून माझा जीव तुटतोय तुम्हाला लगेच आम्हाला म्हणताय तसं अरे गप की संजू सरपंच आहे मी लेट आहे पण सरपंच थेट आहे आहे मी गप्पा. अरे पण कधी नांद्यावरून थेट- गाडी गेली तर सरपंच आहे मी हा बघतेच त्याला कसं काय आहे ते जसा चुलता तसाच पुतणी आहे तो पण हाय म्हणलं बारकं जाऊ द्या मग सारखं जसा आडवा येतोय म्हणजे सरपंचाला कशामुळे तसा करतोय तो काय माहित आता सरपंच नाही म्हणलं हानू तर
तर नको पोलीस केस करू म्हणलं नको. तुम्ही काय करता माहिती का? काय करायचं तर मी बघते. माझा नवरा आहे, सरपंचाच्या नर्जावर गाडी घालतोय माझी. मेंबर पोलीस स्टेशनला जायचं का गणाला कचाट्यात कसा पकडायचा ना गावच्या पेचात. मला बी गौरी म्हणतात, गौरी सरपंच आहे नवरा आणि मी बी त्याची बायको आहे. ए गौरी थांब जरा चहा ठेव चल. हा चाटी आला लोक आता रट्ट खाऊन आणि गाडी नर्जावर घालून आणि चाटीवून आणि चाटी. हा तिकडं निघा तिकडं. बघते मी कसा गणाची वाट लावायची ती बघते मी कशी काय आहे ती. तिकडं अच्छा ना डोक्याला ताप देते ती काय निस्तारता येत नाही काय नाही. दुसऱ्याच्या डोक्याला नुसता ताप करायचा. आल्या का आणि कुणी सरपंच तर काय इतकं डोकं फिरतं ना माझं. सरपंचाचा विषय आला की का फुगलाय? जाऊन द्या ना, काय बोलूच नका माझ्याबरोबर तर. कर बाबा. का बुलेट कधी बघितली होती का नव्हती पहिली कधी जुनी? बघितली की आहे की माझ्याकडे बुलेट. हा हाय की माझ्याकडे बुलेट आणली नवी लगेच तुम दिसले बसला त्याच्यावर का गेला निघून लगेच. ती गाण्याला प्रेम आहे माझ्यावर. गाण्याला प्रेम आहे आणि आम्ही काय 34 लेकरागत करताय वय तसं? गाणं कुठं तू कुठं? आम्हीच बसलो असतो नसतं चाललं वय. गाड्या घेता राव नव्या काचा काचा सगळी जण. आणि आमचं पैसे दिलेलं उसनं द्यायचं नाव आहे का? कुणाला मला दिलं का जावायला? मग दिलं असतील त्यांना बी. मग तुमचं सगळ्याचं कर्तव्य नाही वे द्यायचं. माझा काय संबंध? प्रत्येक वेळा आमची आई म्हणते तिथे गेला का पहिलं पैशाचा विषय काढ, पण आम्ही आपलं बसतो. तुमचं पैशाचं नावच नाही काय द्यायचं. जावाई देते पैसे तुमच्या तिकडं. जावाय देते पैसे तुमच्या इकडं. मला नाही राव पटलं राव. मला नेलं नाही तुम्ही फिरताय राव मजा ह्याच्या करताय. आणि पैशाचं नाव काढलं का हेऊस गेल्या देतो ती कडवाळ गेल्या देतो. ह्यांच्याच माझ्या ह्याच्याला पुरवणात देत्यान आजचं उद्या होईल. कवा देत्याल? आमच्या दाढीचं खूट पांढरं झाल्यावर देत्याल का? लग्नाच्या नावानं तुझं एक बॉम्बा बोंबतीच. आज बघू उद्या बघू. अरे चाललंय बाळा तीच चाललंय तुझंच करायचं चाललंय आता. काय म्हणलं का म्हणायचं परराष्ट्र दौऱ्या वय हिथंच कुठं तर वाड्या वाजत्या हिंडत्यात. ए जावाय खरोखर बिजी असतात आबरू घालू नको जावायची. एवढं पैसे येत असतं तर आमचं पैसे राहिलं असतं का मागं? काय तुझ्या व्यवहाराचं मला माहित नाही. आणि फिराय म्हणशील तर किती का आलो गावात नाही की आढा देऊन आलो त्याच्या. तू बिया देवानी करतोय. तुम्ही लगेच राव होराळी मेंढी लागली लांडग्याच्या मागं लगेच गेला त्यांच्या मागं. तशा लय बोलवतोय चुरू चुरू बरं का शियाटा कापीन तुझा. मग पैसे कोण द्यायचं? कुणाला दिल्यात पैसे? आता तुम्ही लक्ष घाला की मध्यस्थी करा की म्हणा त्या पोराचे पैसे दे की. नसलं पैसे देतो तर लग्नच तर बघा. होईन होईन लगीन बी होईन तुझं पैसे बी द्यायला लावतो. काठी हातात घेतल्या होईल का? नाही नाही होईन लवकरच होईन. तुझं पैसे मिटवायला लावतो. पैसे पैसे बोंबलते कशाचे जर पैसे तुझ्या ऐकून आणलं जावंय बापूनी. आईनं सांगितलं की आई म्हणली माझ्या लग्नाच्या आधी भाऊला जवळजवळ 200-250 रुपये दिलतं. हा मग आता तिथं तवाच्या कालचं झालं. आता त्याचं जवळजवळ 2-2.5 लाख रुपये होत आलं की आता. मग ते नकोत का द्यायला? सावकारी लावतो काय? तवाचं पैसे म्हणजे आताच ज्या झाला ना तवा हाजऱ्या किती होत्या? 500 द्यायला लावतो मी. 500 रुपये हे. आणि बघा पैसे नसलं द्यायचं ना तर आपला नवीन ठोकाया आपण आणलेली नवी बुलेट ओढून येणार आहे. हो पगाड्या बुलेटला पैसे माझा गुतल्यात तू कोण ओढून देतो? हा एकट्याला माझा आवाज दाब चाल. आमच्या आईला आणील मी. आमच्या आईला आगस्ताळी आई एकटी म्हटलं तर बुलेट ओढून नेईल. अरे बुलेटचा काय संबंध? बुलेटला मी पैसे गुतावल्यात. पैसे कोणी का गुतव ना. गाणा भाऊ ही सगळे तुम्ही सगळे सामील आहे एखादा माझं पैसे. जावया बापू देखत लय पुढं पुढं करतो. मग पैसे सोडून द्यावात का तुम्हाला? काय सांगतो पैसे ना तुम्ही काय नका सांगू अण्णा. मी गाडी ओढूनच नेणार म्हणजे नेणार. तुझं 500 मी देतो तू जा नाही पैसे घेऊन निघ. बघा मग आईला सांगितलं मग म्हणू नका परत नाव सांगतो हे म्हणून. जा आईच्या लाडक्यान 2 पाय मोडक्या निघ. गौरीताई या. दिवसांनी आली बाय घरी. हो ना हो. धरा पेडा आम्ही गाडी घेतली. अगं बाई चांगली प्रगती झाली की. हो मग येते का पण गाडी? त्यांना वय हा येते की चांगली जमती. अगं तुला सांगते माहेरात असत एक जणाने गाडी घेतली बघ. आणि ते काय झालं माहिती का? हात मोड कुणाच्या पायावर घाल कुणाच्या हातावर घाल आणि त्याचं बी हात मोडलं. म्हणून तुला म्हणले बरं का ग. म्हणजे तसं काय ही वाटून देऊन कोण प्रगती केली एवढं बरं झालं बघ. नाही नाही आमच्या ह्यांना चांगली गाडी जमती. अगं तुला सांगते हे बघ ह्यांनी माझ्या पण नवऱ्याने एक सरपंचानी त्या दिवशी हे आणलं मला. तुला सांगते मी काय म्हणलं नको ती गाडीन बिडी काय त्या डबड्याला करायचंय. माझं बी मला बी तुला बोलायचंय. तुला राग येणार नाही ना? नाही नाही बोला की. अगं त्या संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी बाया म्हणत होत्या सासऱ्याच्या हातात अंगठ्या
त्या अण्णाच्या हातात लाकीट, सासू बी मिरवती. पण श्वेताच्या गळ्यात त्या काळ्या मणी ती एकच सोन्याचा मणी होता. सोनाला नाही काय केलं. माझं काय म्हणणं होतं श्वेता, ते डबडं घेण्यापेक्षा त्या अख्ख्या गावात दुसऱ्याचं डोकं दुखण्यापेक्षा जर तू थोडं सोनं केलं असतं तर. नाही नाही असं नाही काय, आमच्या घरी माझं आहे की सोनं. कुठे सोनं? मग कुठं दिसलंय? दिसत मी ना मला तर तुझ्या अंगावर. काय आमचे भाऊ म्हणतात माझी सून सोन्यासारखी आहे. मग तुला काय सोन्याची गरज? अगं तीच तर तुला कळत नाही ना. ती काय म्हणतात आणि तुला कशी ठेवतात तुला काय बी कळून देत नाही ती. माहिती का? मी म्हणते त्यांचं जाऊ दे मरू दे ती सासू सासरे. घनाला बी कळाय नको. घनाला बी कळाय नको का आपली बायको 4 माणसात जाती. 4 माणसं बघतात तिला. नुसतंच मी बुलट आणली मग ती हे झालं. माझं काय म्हणणं सोनं आणाय पाहिजे होतं तू. मी बघ सरपंचाला म्हणलं बुलट बिलट नको बाई मला काय. 4 माणसात जावं लागतं आणि बायांची नजर कुठं असती नकापासून ती गळ्यापर्यंत. होय ना, म्हणते मी ह्यांना घरी गेल्या. बघ बाया म्हणत होत्या म्हणजे मला काय तुला असं काय म्हणायचं नव्हतं बरं का. फक्त बाया म्हणत होत्या, चर्चा करत होत्या म्हणून मी तुला म्हणली. पण तू घरी काय असं काय म्हणू नको बरं का. नाही 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 चालतं, येऊ का? बरं ये. अला बुलेट आल्यापासून मात्र हवा झाली बरं का गावात. अण्णा इकडून उंदरासारखं जातंय बोळीतनं. गाणा फुडणं येतोय. शशा मागं गाडी दाखलतं, गाडीच्या मागं पाहताना दिसतो. गाडी दाखलतो काय राव बोलता. गाडीच्या मागं कशाला पळतो? पडला तोंडा फुफुट्यात तोंड मळलं. एक चक्कर आणली ना आतानी मला फिरून. पैसे फिटलं. डाक 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 डाक. काय रुबाब आहे. बरं का भाऊ, आपला तो गॉगल आहे का नाही काळा रेबॉनचा, तुम्ही घालता बघा सारखा. आपला म्हणजे तुमचा मी कवा- रामभाऊचा गोगल मध्ये गावची मालमत्ता आहे वर. गावची म्हणजे आपल्या घरात असतो म्हणून आपला म्हणलं. ती गॉगल आहे का नाही घातला का नाही, गावातनं चालताना काढायचाच नाही. आता आपला रुबाब वाढलाय. चौकात सगळीकडे चर्चा आहे. काय माहितीये का, काळा किंगकॉंग आणला म्हणतात. माझ्या गोगलवर तू शायनी घालणार आणि काळा किंगकॉंग म्हणणार. काळा निळा होस्तवर मारीन गोगल हात लावला तर. गॉगल मुळे काळा किंगकॉंग नाही म्हणलं. आपल्या गाण्याभाऊनं जी गाडी घेतली का नाही बुलट, काळा किंगकॉंग तिला म्हणतात. सगळ्या गावात चर्चा आहे म्हणतात. असली गाडी अख्ख्या गावात कोणाकडे नाही. वा छाने मळ्यात जा. तो गाडी फिरतोय तिकडं पाण्याला आलंय दान. उसाला पाणी दे. आम्हीच गाडी बसलो तर गाडीला आम्हाला टोचतोय बाई. सगळ्यांनीच गाडीवर बसल्या शेती कोण करायची. लक्ष द्या रे परपंचावर. गाड्यान घोड्याने काही पाठ भरत नाही खरंय. झालं 4 दिवसाची हाऊस मौज झाली. सरपंचाची बी जिरली चांगली त्या निमित्ताने. ती गाडी फिरन गाणा फिरन आम्ही पण फिरन. तू आपलं काय कर, ते ऊस आलाय पाण्याला जा, दानाला पाणी दे आपल्या सगळ्या. हा तुम्ही फिरल गाणा फिरल आणि आम्ही बी बसतो तिथं हाडाची काढ करत तुमच्या रानात. बरं दिसताय. तुला प्रगतशील शेतकरी व्हायचंय ना. प्रगतशील शेतकरी व्हायचं आहे. आमचं काय वृत्त आहे आम्हाला गाडीवर बसलं म्हण. ही लक्ष्मी शशी चांगली. काम बी करायचं, वाहनावर बी फिरायचं, सगळं करून सगळं करायचं. आणि बरं का भाऊ, आम्ही पोरांनी काय नियोजन केलं माहिती आहे का, गाडी नवी आणली त्या दिवशी. काय? म्हणलं मागं सायलेन्सर मध्ये का नाही गुलाल भरायचा, गुलाल आणि बुक्का आणि ठक 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 सगळ्या माळरानात आवाज काढत आहे का नाही, सगळ्या गावातनं फिरायचं. माणसाच्या अंगावर गुलाल ओढला पाहिजे. नादच नाही केला पाहिजे. म्हणजे काय होईल? आता चर्चा म्हणते ती नाद केला पण वाया नाही गेला. शशा, तो गुलालन बोका दुनियाला दाखवायसाठी नाही. हा. आपल्याला समाधान मिळालं ना गाडी आणल्याचं, बस. ज्याला दाखवायचं होतं त्याला कळलं, विषय संपला. काहीतरी पोरात डोक्यात घालून नको. बावळ बघा, आमचा बुलेटचा इथं विषय चालाय. आम्ही हसतोय. तुम्हाला काय झोप आली का? अहो झोप नाही मला, रात्रभर झोप नाही. रात्री श्वेताशी बोलली अण्णा तर एका शब्दाने पण बोलली नाही. सकाळी मी उठले ती अशी बोलली, 1 नाही 2 नाही. मला त्याचं टेन्शन आले की ती गप्प काय. ही ना, ही गाण्याचं कारस्थान असेल. काहीतरी पुरीला म्हण, काहीतरी टुचूनच बोल. मी अण्णा अक्षरशः त्याचं कान झाडणार आहे बरं का. हो का, तरुण रक्ताची भांड्याला लागायचं. आता नवरा बायको म्हणल्यावर काहीतरी होतच राहतं. तसं असतं वायांना भांड्याला लागायचं. म्हणजे श्वेताबाईंनी सारखी चांगली बायको असताना सारखं बरं भांड्याला लागतंय. सारखं त्यांचा हिरमुस करतंय. गाणं निवळ बावळाट माणूस आहे. असल्या स्वभावाची बायको मला असती तर तळ हाताच्या फोडासारखी मी जपली असती राव. त्याला आकलीचा भाग नाही कसला. ए कुठे इंद्राचा आहे रावत आणि कुठं सावळ्या कुंभाराचा गाडाव. गाण्याची बरोबरी करतोय तू. आम्ही गाडाव आहे का? गाडावलंय बरं तुझ्यापेक्षा. तुझी लायकी का गाण्याची बरोबरी कराय. अण्णा ते उदाहरण देतो, त्याचं बरोबर आहे, त्याच्यावर रागवू नका. आपल्याचं कान उपाडलं पाहिजेत.
अहो काय झालं विचारा अगोदरच लगी ते अंदाज काय असतं. मग तीच वरड इथं बंद करा आधी तिथं काय झाले ती बघा ना. काय काय होऊन तुमच्या जाईल. दोघात तर ना कधी वाद बंद होईल असं नाही. अगं तू बाळाला त्या विश्वासात घ्यायचं, काय झालंय म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं मी विचारलं नाही का? पण एक तोंडातनं शब्दच काढ नाही तर वहिनी लित्राच्या ऐवजी गाणा भावला तुझा आपत नाही. आम्ही मस्त दाबती पण ती पोरग तर एवढं वाईट आहे का? तू सोने. बी दोघांचं कान भरतोयस ती. अरे काल टाके गावात पेढ वाटत होती, बुलेट तिने पुजली, तिच्या हस्ते पुजली, हो हसत होती, खेळत होती. होईल होईल सगळं नीट होईल. तसं तुझा गैरसमज झाला ऐका असेल. भाऊंचा स्वभाव तापट आहे ह्यांचा. अण्णा तुम्ही विचारा बरं गणाला काय झालंय ते. विचारू की. श्वेता तर काय सांगत नाही. शिवाताचा दोष नसणार, आपल्या शहाणं नाही. जर त्या पुरील तर काय म्हणलं असेल ना, मी कान उपटणार, मी कोणाचं ऐकणार नाही. लय झाले त्या आधी जगी. ऐकून तरी घ्या काय झाले. जा बघा तुमचं ह्याला तुम्ही. पहिलं रानात पाठवा. ही दोघांच्या ना कानात भरतय काहीतरी. ए तसलं कान भरायचं काम करू नको, भांडणं लावायचं. होत नसली राहणं तर इकून की टाका तिकडं. माझ्या राणी काय लावतोय. मग बाकीची बुलेटवर हिंडतेली ना आम्ही राहणं मोकळे करा. तू पळ, तुझ्या गावाला पळ. तुला काय कुणी सत्य केली काय इथं थांबल आमची रानं बघ. इकडं काय लपतोय. इकडे बघ की रानात पळ. अरे पळ की. हा नाही कसा हा तू करतो. मला बी बुलेट घ्या, पैसे द्या, आमच्या गावात हवा करायची या. होय रे, आता तूच राहिलाय. ये चल चल, बारामतीला बुलेट दे तू. या आज ह्याने बुलेट मागितले, तुम्ही उद्या रणगाडा मागचाल. सगळ्यांचं धाव संपूर्ण करू काय. आम्ही नाही मागायचो पण ती पोरग रेट डोक्यावर घेतलंय तुम्ही. येतना धड भाराभरची द्या. सोनी अशीच गंमत झाली सकाळी, काय तुला सांगू. तांबडं फुट्टाच गावातनं बुलेट फिरावली आणि जे बुलेटच्या नळीतनं जे फटाफट जे आवाज काढाय सुरुवात जी केली, लोक बसले. लोक म्हणले का दिवाळी आली का काय. बघतात तर पैलवानाची बुलेट आहे. लईच हवा झाली, लईच हवा. ए कुणाला सांगतो तुला का. मग ऐकते की मग मी. मग असलं असलं कसलं ऐकते तू. तुला आनंद आहे का नाही. हा कालपासनं बघतोय या, कालपासनं तू फुगून बसली. काय झालं तुला फुगायला. मला सांगा, तुम्ही बुलेट घेतली, हा मग ती बुलेट घेतली, निम्म्या पैशाची बुलेट घ्यायची आणि निम्म्या पैशाचं मला दागिनं करायचं, काय बिघडलं असतं वय. अगं बावळे, दागिना आजचं उद्या काढता त्याला. पण विरोधक पार्टी गप झाली या, चुपचाप बसली सगळी. तुम्हाला ह्याच्याशिवाय जमतच काय. अगं ह्याच्याशिवाय नाही. आता पुढे तर असं लिहिणार आहे माहिती का बुलेटवर. बघतीस काय रागानं ओव्हरटेक केला वाघानं. दिटाळी नाही द्यायची. बर. स्वतः म्हणलं की अक्क सोन्या नाण्याने मडून जाणार. बायकोला म्हणलं तर काडीचं करता का. अरे बायकांना काय करायचंय, फक्त किचन पुढे काम करायचंय. आम्हाला समाजात फिरायचं असतं, प्रतिष्ठा असते वेगळ्या पद्धतीची. होय ना. मग? किती उच्च विचार आहेत ना तुमचं, वाटलं नव्हतं. बरं बघ, मला काय तुझ्या तोंडाला लागायचं नाही. मला आलं बी का? तुमच्या तोंडाला लागायचं नाही. नाही लागायचं ना, मग गपचूप उठ आणि जेवाया वाढ. चरा करू नको. दिलं देवाने हात तर घ्यायचं स्वतःहून जेवायला. भूक लागली तर म्हणजे बघ भाऊ बाहेर प्रत्येक वेळेस बसल्यात. कमीच द्यायचं का जेवायला. सोने तुला बोलती बर का, आलं का लक्षात. हा लका केवढा दाराला का माझं गाव थरा कापतंय आणि तू तडा बोलती नवऱ्याला. काय असं बोलली. एकच विषय काढला की मला सोनं का नाही केलं, म्हटलं पण नाही की मला करायचं म्हणून. अगं सोनी कशाला सोनं लागतंय. सोन्यासारखा नवरा आहे तुझ्या पुढं, त्याला रोज बघत बस की तू. हा तेवढंच राहिलंय आता. अरे बरं हे काम कर, जाऊ दे मरू दे. ते हे कर, जेवायला वाढ. एवढंच भूक लागली तर जाऊन जेवायचं, घ्यायचं हाताने. म्हणजे मी गाड्यासारखा गडी आणि तुम्हाला जेवण हाताने घ्यायला लावणार होय. मग तुला कशाला करून आणली. काय झाले माहिती का, बघ मला जास्त वरडायला लावू नको. माझ्या तुमचा लय आवाज वाढलाय बरं का मगाच्या पासून. दमानी बोलला का भाऊ आहेत बाहेर. कोणी सांगितलं एवढं बडाबडा करायला. मग तू कशाला मला तापावती विनाकारण. आलं का लक्षात. भूक लागली ना जाऊन जेवायचं, माझ्यापाशी लय करायचं नाही. होला का लका लय बोलतोस वाकड तिकडे तोंड मी करते. जेवायला देणार नाही, विषय संपला. तुम्हाला माझा विषय ऐकून घ्यायचा नाही ना, तर मला पण तुमचा विषय ऐकून घ्यायचा नाही. जा. तू काय तुझा बाप ऐकल. काय म्हणला. हो बापाचा विषय काढलाय ना, आज बापाकडेच चालली मी 2 दिवस. मला माझ्या आईची आठवण येते. आईची आठवण आणि रोज तर तास बोलतो आईची आठवण येतेच हो तुला. आली, काय करायचं आली तर. बघ तुम्ही लय जीव लावताय ना म्हणून आली. हा मग तीच सांगतोय. तुझं काय होतंय, भाऊमुळे तुझं लय फावलंय, ध्यानात ठेव. नाहीतर मी तुला आता एका मिनिटात सरळ केली असती. तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका बरं का. तू बी माझ्या डोक्यात जाऊ नको. मग जावा जेवा घ्या. मला जेवायचं बी नाही आणि तुझ्या संग वाद बी घालायचा नाही. आणि जी म्हणते ना आईकडे जायचं आणि बापाकडे जायचंय, जायचं नाही म्हणजे नाही. मी जाणारच.
बरं, कशी जाती तीच मी बघतो मी. जाणारच. तू बी कशी जाती ना ते मी बी बघतो. मी जाणारच. आला का आला गिरी काय सोने माणसाने कामाला महत्व द्यावं ह्या मताचा माणूस आहे मी. हा भाऊ मी जाते 2 दिवस आईकडं. आईकडं का ग असंच जाते. बघितलं का रात्रीपासनं अण्णा आत्ताशी पोरीच्या तोंडातनं शब्द पडायला लागले. श्वेता बाळा, माझी परवानगी घेणारी पोरगी आई डायरेक्ट जाते म्हणती. काय झालं बाळा? आईची आठवण आली भाऊ म्हणून जाते 2 दिवस. घाना तर काय बोला नाही ना. नाही ते नाहीत काय म्हणले. सीमा, नाही त्या पण नाहीत काय म्हणले. एक काम कर, मी तुला बुलेटवर सोडून देतो. परवानगी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर न जाणारी पोरगी आज अचानक का म्हणायला लागली भाऊ जाऊ का मी? काय झालंय बाळा तुला? नाही भाऊ आईची आठवण येते म्हणून जाते 2 दिवस. ठीक आहे, चल मी सोडून येतो तुला बुलेटवर. नाही नको, मला नाही बुलेटवर जायचं. बरं का ना, बरं जा. नाही नको नको, जाईल मी बसनं. ही यातील लाड केला ना हे असा आगावपणा नडतो. आता माझा काय संबंध आहे? पोरीला नीट वागवायचं. चाबा बोलला तर जेबच हसडेल. मी काहीच केलं नाही. ती कमून रुसली माहिती का तुम्हाला? काय म्हणते माहिती का अण्णा? ती मग ती निम्म्या पैशाची ब्लड घ्यायची होती आणि निम्म्या पैशाचं मला सोनं करायचं होतं. अख्या घरदाराच्या म्हणते गळ्यात सोनं आहे. मला आहे का सोनं? अरे आहे ती कुणाच आहे? ए ती नक्की म्हणली का? कमानान तोड चालवतोय. मला नाही सांगाल का मी असलं बायकोचं काय ती? नाही 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 नाही, ही ह्या लेकराचा शब्द नाहीत. कोण काय म्हणते? लबाड रे लबाड, यो लबाड 1 नंबरचा. मला म्हणतोय बुलेटची पार्टी देतो. रातभर वाट बघायला लावली, पिठलं भाकरी खाल्ली घरी जाऊन. 1 नंबरचा लबाडे. हो बाळासाहेब. राभाऊ लबाडे. पिठलं भाकरी राभाऊ लबाडे. काय पिठलं भाकरीचा संबंध आहे? त्याचे काय कारण ते राभाऊ म्हणला त्या बुलेटची पार्टी देतो तोला एकट्यालाच गपचिप. त्या बलभीम पाटील आणि सुभाषरावला सांगू नको. आणि मला 10 वाजेपर्यंत थांबवले शाळेच्या पुराव. आणि मला पिठलं भाकरी खाल्ली घरी जाऊन मी रात्री कांद्याची पात. म्हणजे दोघच जाणार होतो पार्टीला? तो म्हटला ही दोन्ही नासकी त्यांना सांगू नको. पाटील नसकवे आपण. हे रामभाऊचं का नाही, त्याच्या तोंडावर ताबानं रामभाऊच्या. विचारतो की त्यांना. नाही बुलेट आणली तसं का नाही, रामभाऊ हवेतच बोलायला लागलाय जरा. रामभाऊ चाललाय रामभाऊ ग. रामभाऊ लबाडी करायची काय कारण का मग रामभाऊची? काल बुलेट आणेपर्यंत किती गोड बोलत होता. सुभाषराव मला फोन लावतो, मला फोन लावायचा अर्जंट. सासरवाडीला फोन लावू द्या मला. कशाला फोन लावता? मला फोन द्या सुभाषराव. दुर्गा गेली माझी तिकडं, मला करमाना. फोन लावून द्या मला. मला नंबर माहिती आहे तुमचा. मला माहिती गे. सकाळ जण काय खाल्लं का नाही तुम्ही मग? गमावा तुम्ही. हॅलो हॅलो माळगाव पोलीस स्टेशन. हॅलो सुभाषराव, माझं प्रायव्हेट ऐकून घ्या. हॅलो काय झाले? त्यो मी तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाषराव बाबासाहेब मधने बोलतोय. आणि सुभाषराव का नाही करते ती माझा साहेब. हो का 112ला डायल करतो. काय झाले? आमच्या गावात रामभाऊ नामक व्यक्तीने बुलेट आणले आणि फटा फटा फटाकडे वाजवतोय कानात. पडदा खराब झालेत, लोक बोंबालते. पिंजरा घेऊन या, पिंजरा. पिंजरा. सुभाषराव अध्यक्ष बोलतोय मी. काय मूर्खपण आहे? सासऱ्याला फोन लावायचं म्हणून माझ्या फोनवर बोलताय वय? सुभाषराव बोलतोय म्हणून
त्याची काय फटाकडा कार रे त्या गाण्याची मग ते गाण्याला ते रामभाऊला बघा ना, पोलीस कशाला फोन लावताय तुम्ही? वाट माणूस आहे निवळ. कायद्याने गुन्हा आहे फटाकडा वाजवणं बुलेटवाल्याने. दुसऱ्याच्या फोनवरनं पोलिसांना फोन करणं हे पण गुन्हाच आहे की. आणि सुभाष सर, तुम्ही काय जबाबदारीने फोन काय सांभाळत नाही हे स्वतःचा? म्हणलं सासऱ्याला लावायचं. काय करायचे? निघाला पिंजरा. चला रामभाऊकडे. माझं काय रामभाऊला सांगतो की पिंजरा चला. पोलीस स्टेशनला चला, फोन चला, केलाय. पोलीस स्टेशन. विचारा की मग तू चला, चला. पोलिसांना विचारतो कोण बोलत होता ते सांगता सुभाषराव मधने. चला. नाही 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 नाही, एक शब्दांनी न बोलणारी पोरगी आज असं बोला, त्याच्या मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्या तर कोणालाच काय बोलायचं नाही इथनं पुढं. श्वेता, ए बाळा, ए बाळा, श्वेता, एक येतो रे मी. काय झालंय? काय झालं? काय मचान शांत. सुभाषराव, काल बुलेट घेतली तुमच्या समोर, त्या बाळानं बुलेटचं पूजन केलं. अहो तिनं पिढ वाटलं ना आपल्या सगळ्याला. पेड अख्ख्या गावात हा आनंद होता. अचानक रात्रीपासून काय पहिली बुलेट कशाला घ्यायची, सोनं करायचं होतं. गाणं तर त्याची काहीतरी तक्तक झाली. आता माझ्यासमोर सुद्धा म्हणली आईची आठवण येते, मी जाते. म्हणजे आनंदच खाला टाकला. बाळा, ए बाळा, काळजी करू नको. सोन्यासारखा सासरा आहे, सोन्यासारखी सासू आहे. अण्णा माझा दिलदार माणूस आहे. हे कार्ट काहीतरी बोलला असणार ह्याला लाट टाकू दे एक मला. मला राग सण होत नाही मला. श्वेता, लोक सगळी बघतात या. आपण घरात जाऊन व्यवस्थित विषय हे करू. एवढी लोक चांगली आहे ती. चार पेतीच्या आत मिठवाय काय होतं रे तुम्हाला? ए पुरे ऐक माझा, तुला कशाची गरज पडू दे, काय तुला तकलीफ झाली आम्हाला सांग ना. एवढे सोन्यासारखे माझे हो माणूस फक्त आपल्यात नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित होत आहे. तुम्ही शांत बसाल का नाही? इथं विषय किती गंभीर चाललाय. श्वेता, गंभीर विषय तर रामभाऊ खंबीर. श्वेता ऐक, आता संध्याकाळचं तू काही जाऊ नको. काय करू वाटलं तर माझी गाडी उद्या घेऊन रामभाऊ हे आम्ही तुला सोडून, तू राहायचंच ना इकडं. 2 दिवस थांबवता आम्ही तुला. तुमच्या गाडीवर राखेल होता म्हणजे पाठवायचंच का लेकरो? बसून मिटवा मार्ग काढा, आनंदात जाऊ द्या. मी सांगतो ना अध्यक्ष काय झालंय ती. काय झालंय खालच्या आवाजात सांग. ही बाहेरची लोक आहेत, बाहेरच्या लोकांच्या एकदा तमाशा नको, आपण घरगुती मिठू घालत. कोण बाहेरची तो लय चरा करताय. इथं भांडण काय चाललंय? इथं विषय वाढलाय. आणि पोरगी समोर उभा आहे. माझं ऐकत बाळा का आधी अहो मी सुद्धा काय नाही म्हणलो अध्यक्ष, आजपर्यंत एकदा एका शब्दांत दुखवत नाही तिला भाऊच्या बेहब्यामुळे मी. अहो तिला काय माहिती का बाळू का, तिला सोनं पाहिजे, सोनं. अहो मग ती निम्म्या पैशाची बुलेट घ्यायला पाहिजे होती आणि निम्म्या पैशाचं मला सोनं करायला पाहिजे होतं. अरे मग घ्यायचं ना लेकराला सोनं. तुमच्या काळातनं काय तुम्हाला बाईलागत मिरवायचंय, कंड घालून हिंडताय. लेकरं आले आपल्या घरात लोकांचं. श्वेता, तू सोन्यासाठी राग धरलाय बे. नाही असं काय नको मला सोनं बिनं. नाही ना खरं बोल की. ऐक गणत, हे तुझ्या मनात राग आहे, पण रागाच्या भरात आई वडिलाकडे जाऊ नको. त्यांना तरी बरं वाटेल का? आज तुझा राग शांत होऊ दे, सकाळी रामभाऊ सोडतील. नाही येऊ दे. बर का पोरी, जाण्याबद्दल आमचं काही मत नाही. तिने सांग आहे लक्ष्मी घरला यायची वेळ आहे आणि तू चाललीच, ही बरं नाही बघ वाटत मला आम्हाला. सांग, त्यांना तरी बरं वाटतंय का? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तू निघून चालली म्हणून. तू जा बाळा, एक काम कर, विषय सोन्याचाच आहे. अरे ही सोनं तुझ्यापेक्षा लय महत्वाचं नाही. लोक इधर इधर माहेरला जा, सोनं कर. हे पण राहू दे. हे बघ बाळा, आईची आठवण येते ना, 2 दिवस नको राहूस, अगदी 10-15 दिवस राहा. तुझं मन भर तोपर्यंत राहा. या दागिन्याचं तुला अजून दागिने काय पैसे कमी पाडले मला माग, अजून मी ऑनलाईन पैसे पाठवतो. अजून एक्स्ट्रा दागिनं कर, तुझ्या आवडीचे हवं तसं दागिनं कर. नाहीतर मी तुला सून म्हणून कधी बघितलंच, माझं लेकरू म्हणून बघितलेलं. जसं माझा गाणं तशी माझी श्वेता.
मला 2 लेकरं आहेत. एक पोरगा म्हणून गाणा आणि पोरगी म्हणून श्वेता. पण मला कळलं पाहिजे नेमकं काय झाले, कळलं पाहिजे. अगं श्वेता, तुला सुनासारखी नाही ग, मुलीसारखी वागवली. काय कमी पडलं तुला? पोरी काय तकलीफ आहे मला सांग. अगं अण्णा हात जितताय अजून. अशी जाऊ नको भरल्या घरातून. याचं त्याचं ऐकून घर सोडायचं नसतं. अगं घराचं घर पण तू जपायचं नाही, मग जपायचं कोणी? सोन्यासारखी माणसं मिळाली तुला आणि त्यानं पार दाखवून जाते. बरं नाही, चल माघारी. ऐक रामभाऊचं. ती लिकरू सुद्धा एवढं हलक्या काळजाचं नाही, ती पण लय समजूतदार आहे. काहीतरी खाना पडलाय रामभाऊ चांगल्या संसारात. तू तिला सुद्धा काय म्हणू नको, ती हातात घे सोनं, हातात घे. रामभाऊ माझा आहे, पोरगी सोन्यासारखी आहे, काहीतरी गपले. श्वेता, खरं सांग, फक्त मला खरं सांग, काय झालं? प्रामाणिकपणे सांग. नाही काय झालं बा. तुला माझी शपथ आहे बाबा. मी पेढ वाटायला गेली होती ना, त्यावेळेस त्या सरपंच ताई म्हणल्या की संक्रांतीच्या दिवशी चर्चा झाली बायांच्यात की रामभाऊच्या सोनाला काही सोनं नाही, बायकोला किती सोनं आहे म्हणे. मग तुला पण पाहिजे होतं सोनं, तुला ते लय शेपरेट धरत्यात, तुला आपलं मानत नाही. मी काय म्हटलं, पोरगी समजूतदार आहे, कुणीतरी खाडा टाकलाय. सरपंच बाईने खाडा टाकला गौरी वहिनीने आणि पोरगी पेटली. आणि त्यांच्या बोलण्यावर ह्या पुरीने विश्वास ठेवला. पुरी, तुझ्या पिवळ्या हातानं सोन्यासारखा संसार केलाय तू. हा, हे बघ, लेकरू चांगले रामभाऊ. मागे मी म्हणले, काय म्हणत आलो, सोन्यापेक्षा सुंदर माझी सूनबाई. सुभाषराव किती वेळा आपली चर्चा. तू जा घरी, तू घरात नको भाऊ, मला सोनं नको. घरी जा, घरात जा बाळा, जा. सुभाषराव, मी सरपंचाला आणि सरपंचाच्या बायकोला सुट्टी देणार नाही. ऐका भांडू नका. ऐका, मी सरपंचांना यांना बोलून घेतो, हिथं तुमच्या घरी बोलून घेतो. नाही तर मारेन मी. ऐका ना बसून मुस्कुरो का ह्याला मी गावात सगळे आब्रू जायला नको. मी बोलावतो व्यवस्थित इथं रामभाऊ, त्यांना विचारू ना, असं जा विचारू ना, जा बोलू. असं का वाग. काही घडू शकतं, बोलून घे. फक्त तुम्ही शांत व्हा. आपण त्यांच्या बोलण्याचं कवल्यावर मनावर किती परिणाम झाला. तुमचं नका कवळं हो देऊ मन. अनुभवी आहे. तुम्ही सगळी हो बरं आहे. तुझ्यामुळे तर सगळं झालं. वाद घालायचा नाही. आपण काय करणार, इथं बसलो व्यवस्थित आणि बसूनच हातांटा व्यवस्थित मिटावणार आहे आपण. या बसण्याने उठण्याने नको झाले राव. मला असं वाटतं एकदा या अध्यक्षाला इथं बसू आणि चूप सगळ्यांनी बसून मिटू. मिटले का बसून तुम्हाला आयुष्यात? सुभाषराव, काय तंट बसून मिटावण्यासारखं नसतं. काय उठून पण मिटवावं लागतात. आडवा तिडवा पाडून हाणून मिटवायचे असतात. काय बोलताय तुम्ही? ऐका, तुम्हाला नाही, संजू तुम्हाला मेंबर, तुम्हाला नाही. एक मी मिनिट. तुमचं माझं होईल. रामभाऊ, मी विषयाला हात घालतो. एक मिनिट, तुम्ही बोलू नका, मला शांत बसा. सरपंच ताई, तुम्ही स्वतःला एकाचं 2 सांगून ह्या रामभाऊंच्या घरात वाद कशाला पेटवलं? काय कारण होते तेवढं सांगा मी पैसे. कधी पेटवला? गौरीताई, तुमच्या घरी मी काल पेढ द्यायला आले होते, त्यावेळेस तुम्ही काय म्हणला की सगळ्या बायांच्या अंगावरती किती सोनं होतं बाई, आणि तुला एकतरी दागिना होता का नीटका चांगला. असं नाही बोलायला पाहिजे. तुझ्या नवऱ्यानं गाडी घेतली म्हणजे काय? तू सर ना माझ्या नवऱ्याला मारायला गाडी घेतली का? अंगावर गाडी घातली तेव्हा बुलेट? कधी? मी आहे साक्षीला. नाही अंगाव ना, मी तर त्याच दिवशी टायर खाली घालून मारायला होतो. मग मी बी तुला बघितलं असतं ना. एक मिनिट, वाद घालायला. झाला तुझा. एक मिनिट सरपंच, का ना? मस्ती आली का एक गाण्या? तुला मस्ती आली का? टायर आणि खाली त्यांनी त्यांनी नादी लागलेलं चालतंय होय. ऐका ना. अंगावर गाडी घालतो म्हणजे काय? सरपंच एक मिनिट. होय, कधी अंगावर गाडी घातली? अहो, आम्ही दोघं थांबलो होतो तेव्हा नवी गाडी घेऊन आला आणि पार धक्का देऊन गेला सरपंचाला. हे असं आणि आमच्या पुढं असं हांडेल माझा द्याय का? काय झालं, तुम्हाला अंगावर गाडी घातलेली दिसते आणि तुमच्या पाहुण्यानी आमच्या भाऊच्या कानापाशी बुलेटचा फटाफटा आवाज काढलेला ती नाही दिसलोय तुम्हाला. आयला का तुला काय मारायची कारण होती ह्याला तुमच्या पाहुण्याने फाटाफाटा? कधी मारलं या? ती गाणं म्हणतो ना रामभाऊच्या काना माग फाटाफाटा वाजवल्या. गाडीचा आवाज फटाफटा काढ. तुम्ही घरी जा. तुम्हाला सांगता येत नव्हतं? हा, पाहुण्याला समजून सांगता येत नाही बाबा तो माणूस कोण आहे? तुम्हाला माहित नाही का रामभाऊ ताणून हाणतो मग? अरे त्यांच्या पाहुण्याने पैशाने बुलेट घेतलेली होती, ते त्याची मूठ पिळल नाही आणखीन काय करल. तुझ्या भाऊला आमंत्रण दिलं तेव्हा तिथं उभं राहिला. आणि मग मी बी तसंच केलं. मग भाऊ मी काय सांगतोय, पराक्रम गाजवला नाही संजू मेंबर.
वळणं लावायची का? तुम्हाला माहिती आहे का सायलेन्सर काढून मुद्दाम पुंगळ्या काढून फटाफटा फटाकडे वाजवणं चुकीचं आहे, कायद्याने गुन्हा आहे. पैसे देत मला वाजवणार की अहो मस्ती कशाला पाहिजे, पाठराखण कशाला करता पाहुण्या रावळ्याची? चुकीचं आहे. ऐका, तुमच्या पाहुण्याने पण फटफट वाजवायला नव्हतं पाहिजे नाही. आणि तो सुद्धा अंगावर गाडी नव्हती घालायला पाहिजे. बाहेर गावची पाहुणे रावळी येऊन गावाचा फटाफटा वाजवत्यात, मग घरातल्याच माणसाने का दुखतंय ओ वाजवलं? शाणे, त्या पाहुण्यांनी बी लय पराक्रम काय जावला नाही आणि तू पण गाजवू नको, तुला सांगतोय. रामभाऊ, चुका दोघांच्या पण घडल्या त्या. आणि तुमच्या सरपंचांच्या अंगावर गाडी घातली म्हणून तुम्ही त्यांच्या घरात भांडण पेटवलं, ती आता निघून चालली होती. असं कशासाठी करायचंय? कशाला का नाही गाव घालायची त्याच्या वहिनी. गाडीत? मेहनत असतं सरपंच. ओ अजून हायचोय वळा वळा करतच वय डोक्यात तुमच्या. ज्यांना विषय सोडून गाणाने त्यांच्या अंगावर गाडी घातली असती त्यांना दुखापत झाली असती नाही. कोणाचं काहीतरी कडाच्या बघेल बच्च्यांचं ऐकायचं. मेंबर मी तुम्हाला बोलत नाही, माझ्या दारात आला मी तुम्हाला नम्रपणे बोलतोय. हा रामभाऊ, विषय मिटला की मिटलंय आता मिटलंय. श्वेता, कधी बी एक लक्षात ठेवायचं, आपला चांगला सुखी संसार चाललेला असताना कुठल्याही परक्या महिलेनं येऊन सांगायचं आणि आपण तेच विषय डोक्यात ठेवायचा. एवढी सोन्यासारखी लोक तोडायला निघाली होती तो. हां, आणि हे बघा, माझं म्हणणं आहे, सरपंच आहे, तुम्ही एक प्रतिष्ठित गावात आहे, तुमच्याकडे करोडोचं सोनं असू द्या, पण दुसऱ्या महिलेला म्हणायचं नाही माझ्याकडे एवढं करोडोचं सोनं आहे. कारण एखादं गरीब कुटुंब असतं, ती त्याच्या पद्धतीनं जीवन जगत असतं आणि असं जर भडकावलं तर अशी स्वतःसारखी परिस्थिती होईल. तुमच्यासारखी एखादी स्त्री एखाद्या नव्या नांदायला आलेल्या लेकराला काहीतरी एखादं दोन सांगते, ह्याचं असं त्याचं तसं तुझं कसं, त्यामुळे मुली वायबल होतात. आईच्या नात्याने त्यांना समजून सांगा. हीच गोष्ट तुमच्या लेकीच्या बाबतीत एखाद्याने कुणी सांगितलं तुम्हाला कसं वाटेल? नका वहिनी तसं करू, हात जोडतो तुम्हाला. दोघं सुद्धा चुकले या आणि तुम्ही कसं काय पोलीस स्टेशनला फोन केला, पिंजरा घ्या येऊन द्या म्हणून. माणूस का भावाड आहे का काय? श्वेता, मी तुझी खरंच मनापासून माफी मागते बरं का, पण मी सांगितलं माझं चुकलं, पण आणि कुणी जर तुला दुसऱ्यांनी सांगितलं तर असं संसाराचं वाटोळं करू नको बरं का गं. आणि कुणाचं ऐकू बी नको. बरं का सरपंच, चुकून मी तुम्हाला कट मारला आणि त्याचा धक्का तुम्हाला लागला, त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, मी असं नाही करायला पाहिजे, पण भावचा राग माझ्या डोक्यात होता म्हणून मी असं केलं. भाऊ, माझं आज खरंच चुकलं. आज ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून मी तुम्हाला दुखावलं. मला सोनं बिनं काय नको, पण तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं नक्की हवेत. बस श्वेता, तुला लक्षात आलं, तुला कळालं, ह्यातच सगळं आलं. सरपंच बाई, काय गरज एवढं भांडण पेटवायची? दोन हाना पण सरपंच बाई म्हणा असलं झालं तुमचं. बरं का अध्यक्ष, आजकाल काय झालंय, एखाद्या महिलेला जर नवऱ्याने दागिनं घेतलं तर ती मैत्रिणीला प्रेमाने दाखवती का फुगिरीने दाखवती माहीत नाही, पण त्या पाहणाऱ्या मैत्रिणीच्या डोक्यात हे येत नाही आपल्या नवऱ्याचा तेवढा इन्कम आहे का, आपली तेवढी परिस्थिती आहे का, मला बी तसंच दागिनं पाहिजे, म्हणून अक्षरशः जीव देण्यापर्यंत मजा गेली काय माहिती. बरोबर आहे पोरी, घरातल्या माणसाची म्हण घरातल्या माणसाने सांभाळायची ना, मग सांभाळायची कोणी? आता तू चुकली ना आणि शहाणी झाली ना, यालाच अनुभव असं म्हणतो. आणि अनुभवाने जीवन समृद्ध होतं. ऐकावे ज्ञानाचे करावे म्हणे. तुमचं सारखं असतं राव, केस करू शुल्लक करणारा काय केस करायची? ए संजू, मी कधी म्हणलोय रे? तुम्हीच राव म्हटला की सकाळी कायम तूच पुढे असतोय. पण तुम्ही म्हणल्यावर ना मी पुढे असतो. कोणाचं चूक कोणाचं बरोबर हे सगळ्याच्याच लक्षात आलेलं आहे. सगळ्याला एक विनंती, तुमच्या चुकीच्या लावालावी करण्यामुळं एखादं प्रपंच उद्ध्वस्त होऊ शकतो. नका असं करू, हा जोडतो वहिनी तुम्हाला. एखादं प्रपंच उद्ध्वस्त होऊ शकतो, वाईट आहे ही. बरं झालं गेलं मिळालं. चला आलाच तुम्ही सगळे एकत्र, चहा घेऊ. चला.